तर बाबांनो, पुण्यातनं सगळं चिक्कूदाचं लगीन बिगीन आवरून सगळं आम्ही ईश्वरपूरमध्ये पोहोचलो. ईश्वरपूरमध्ये आल्यानंतर बुटकीच्या घरी आलतो. तिथं बोकडेच वाळ होतं, म्हटलं एक न्या लागते म्हणलं उचलून कापायला. मग काय तिथं बुटकीच्या गाडीची पूजा करायची होती बघा. बाबांना नवीन गाडी आणली होती, त्यामुळं म्हटलं जाता जाता कोल्हापूरला चाललेलो बघा, त्यामुळे पूजा करून जा म्हटला. मग काय सगळेजण पूजा बिजा केली बघा. मस्तपैकी गाडीच्या हारबीर घातलो बघा, एक नंबर टॉपचं. आणि मस्तपैकी पूजा बिजा करून एक राऊंड मारून आलो बघा. आणि तिथं गाडी लावली, दुसरी गाडी घेतली बुटकीची आणि आम्ही मावल्याच्या हॉटेलला चाललेलो नाश्ता बिष्टा करून, कारण मावल्याला घेऊन आम्ही कोल्हापूरला जाणार होतो. मग काय मावल्याच्या हॉटेलला पोचलो, मावल्याला घेतलं आणि तिथं पोचलो बघा. किनेज टोल नाक्याला मावल्या आम्ही. तिथं अंजुमबाई आणि फारुखबाई यांनी एक मोठं मिशन राबवलेलं आहे सर्व ड्रायव्हर भावासाठी. आपल्या ड्रायव्हर भावासाठी एक मोठं काम हातात घेतलेलं आहे फारुखबाईनं. लवकरच तुम्हाला दिसून येणार आहे ती काय मिशन आहे ते. मग काय तिथनं सगळ्यांसाठी जिलेबी तीन वाटली बघा ना. हॉटेल जय भवानीला आलो बा आपल्या हॉटेलला. हे हॉटेल जय भवानीचे मालक, हे 26-27चे मालक, दोघे पण आपली भाव आहेत. सपला विषय. मग काय दुसऱ्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर उजळावाडी यांच्यातर्फे रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं उजळावाडीमध्ये. आम्ही सगळेजण गणेशजण आम्ही तीन गेलो होतो बघा रक्तदान करायला. तुम्ही पण असं शिबिरमध्ये रक्तदान करत जावा माझ्या भावांनो. मग काय साहेबांनी आम्हाला गिफ्टमध्ये हेल्मेट आणि सर्टिफिकेट गिफ्ट दिलं तर भरपूर जणांनी प्रतिसाद दिला होता सगळ्यांनी. तुम्ही पण असं रक्तदान करत जावा, रक्तदान केलेलं कधीही चांगलं असतं. सर्टिफिकेट घेतलो बघा. आणि आम्ही संध्याकाळी त्या मिशनसाठी निघलेलो. फारुखबाई, आम्ही अंजुनबाई आणि त्यांचं बाउन्सर बॉडीगार्ड तीन आम्ही सगळेजण निघलो. नवन्यातीन आम्ही मस्तपैकी जेवायला थांबलो सांगोलीच्या पाठीमागं. मस्तपैकी जेवण केलो. आपल्या ड्रायव्हरांसाठी मिशन आहे आणि तिथंच आपल्याला भाऊघाट पडला. माळी संघटनेचा अध्यक्ष भावाला मनापासून आभारी आहे म्हटलं फॅन असल्यामुळं. मग काय संध्याकाळी आम्ही जेवायला थांबलो बघा. इथं लातूर पास करून आल्यानंतर अहमदपूरमध्ये थांबलो ओव्हरेन हॉटेलला. मस्तपैकी चकण्याला तीन मागवलो बघा, एक नंबर टॉपचं स्नॅकला. आणि तिथंच आपल्याला हॉटेलचे मालक पण आलेत बघा घाट पडायला. मुंडे कलाकार तीन सगळे सोबत होते. हे प्रशांत सर आहेत आणि ते बाकीचे सगळे हॉटेलचे मालक आहेत. प्रशांत सर आणि हे सुरेशबाई तीन सगळेजण होते बघा. त्यांच्या फार्म हाऊसवर आलो होतो. आगरवूड नावाची ही झाड आहे. ह्या झाडाची पूर्ण अखंड बाग लावली आहे. कोणाला माहीत असेल ह्या झाडाची किंमत किती आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आगरवूड, चंदन बिंदन अशी भरपूर यांच्या फार्म हाऊसवर झाडं होती. ह्या मुंड्याला खुळ्याला ओढ्याला कुठं न्यायच्या लायकीच नाही. कुठं जाईल तिथे नाचत असते. आणि प्रशांत सरांनी मस्तपैकी त्यांच्या फार्म हाऊसवर एक नंबर टॉपची सोय लावली होती. चकना बिकना एक नंबर फर्स्ट क्लासमध्ये सोय लावली होती. मग काय तिथनं निघलो अहमदपूरमध्ये नांदेडमध्ये पोहोचलो होतो बघा सकाळ सकाळी. आणि तिथं आपल्याला कोणा ड्रायव्हरांचे आणबान शान प्रदीप भाऊ सूर्यवंशी उर्फ पाटील यांचं आगमन झालं होतं भेटण्यासाठी. प्रदीप भावाला भेटलो. लय दिवसातनं समोरासमोर भेटलो. तर कसा वाटला भाऊन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.